बंडी तर 9 सेकंडला बॉबी ही जोडी अशी मात्र मैदानाच्या मध्ये जी आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अंबायस चला थोडस वेळ वाचवा. 5 षटकांची मॅच आहे. दिवसभरातील सामना क्रमांक 3 तुमच्या भेटीसाठी आलेला आहे. गोलंदाज तयार झाले तकबर. पहिल्या इनिंगचा पहिला चेंडू आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पडला गेलाय. एक सिंगल मैदानाच्या मध्ये ते दुसरा धावेचा कसलाही प्रयत्न नाहीये. नकार जो मैदानाच्या मध्ये कळवला जातोय आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धाव बलकावरती जी संघाचं खातं खोलून देणारी एक धाव आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आली आहे. तर दोन्ही टीम्स आपण पाहतोय 40+ तालुकाच्या आहेत आणि आज दोन्ही टीमकडे तगडं ताकदवान युद्ध करायचंय. याआधी देखील दोन्ही सामने आपण पाहिले बलाढ्य ताकदीचे होते. आता 30 मॅच आम्ही पाहतोय. आजच्या तालुका मधील 40+ मधील असणारे दुसरा सामना जो तुमच्या भेटीसाठी आलेला आहे. चांगला बॉल एक पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. दरम्यान तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच सिंगल जी मिळणार आहे. कनक 11 भांडूप यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय आणि स्पोर्ट्स डोंबिवली या दोन संघामध्ये जी गाठभेट पडलेली आहे. कोण इथे मात्र कोणावरती मात करेल ना आता तेच पाहायचं आपल्याला. हो यावेळेस सुशिट केलाय फटका. बॉल निघालाय हवाई मार्गानं. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. आलाय लय भारी ब्रँडेड षटकार. आई एकविरा स्पोर्ट्स क्लब वसई 11 तुम्ही ठीक 3 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करणार आहात तुम्ही नोंद घ्या. नक्कीच उमेश सर रिपोर्टिंग हा शब्द जर आठवला तर आठवण एकच स्पर्धेची होती. ठीक आहे माफ करा 3 नव्हे तर तुम्ही 2:30 म्हणजे 2:30 वाजता या ठिकाणी पोहोचा एवढी विनंती आहे. कारण ती शिस्त ती स्पर्धा ती गर्दी तो आवाज आणि नक्कीच आपण पाहतो तिथेच गुमला होता सनीदादा हापसे यांच्या माध्यमातून ती. हो यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतो मैदानाच्या मध्ये कट करण्याचा प्रयत्न होता. दिशा देण्याचा प्रयत्न सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते. दरम्यान एक सिंगल जी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र आपण पाहतो इथे धावबलकावरती वाढ होतीये. 7 धावा ज्या धावबलकावरती आहेत. बंटी आणि बॉबी ही जोडी कामगिरी करते तर अकबर गोलंदाजीच्या मार्कवरती आपली तारे आणि इथे मात्र सितारे स्पष्ट करतोय. आगीचे निखारे टाकतोय तो देखील. यावेळी चांगला फटका खेळायचा होता. दरम्यान इथे आपण पाहतो बॅटवरती चेंडू आपल्याला परफेक्ट येत असताना पाहायला मिळत नाहीये. दरम्यान थोडीशी निराशे बॅटर्स व्यक्त करतायत आणि जर पाहायला झालं मित्रांनो तर इथे आपण पाहतो कशा रीतीने कामगिरी केली जाते ना तो येणारा काळ देखील सांगत असतो. आपण पाहतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर एक काळ होता 40+ अगोदर यांनी सर्वांनी गाजवलेला आणि आता 40+ क्रिकेट देखील तेवढ्याच आनंदाने आणि जोशाने उत्साहाने जोपासताय. चांगला बॉल चांगला फटका. तिथे मात्र प्रयत्न केला होता एका हाताने बॉलला हातामध्ये घेण्याचा प्रयत्न. एका हात जेव्हा बाहेर निघतो ना तेव्हा या मैदानावरती फक्त आणि फक्त दुसऱ्या दिवसाचा झेल आठवतो निलेश ढगे यांचा. अगदी एवढा वेगाने बॉल निघाला होता ना तेवढा वेगाने फक्त त्याने हात मध्ये टाकला आणि तो हात आपण पाहतोय त्या चेंडूवरती चिपकला असं म्हणावं लागतं. विकेट आली होती तिथे मात्र तुषार भोसलेची. दरम्यानच्या कालावधीत आपण पाहतो इथे मात्र पहिले षटक संपलं जाईल. 10 धावा ज्या धावबलकावरती आल्यात. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत कोणाला इथे मात्र संधी मिळाली जाईल.
गोलंदाजाचं नाव सांगा. पट्टीबाई. संतोष जाधव. संतोष जाधव उर्फ भावट्या. म्हणजे एक लाडानं प्रेमानं संबोधलेलं ते नाव आहे. आपण पाहतो भावड्या म्हणतात, कोणी भाऊ म्हणतो, कोणी नक्कीच भावट्यांचा पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या दिशेमध्ये टॅप केला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच सिंगल मिळाली आहे. जरी 40 प्लसचं क्रिकेट असलं मित्रांनो, त्यामुळे त्यांचा शिस्त पहा, लयबद्धता पहा, प्रामाणिकपणा पहा आणि त्यांचं बॅकअप देखील तितकं सुंदर आहे. जेव्हा चेंडू एखादा खेळाडू थ्रो करतो तेव्हा तिथे मात्र आपल्याला बॅकअप पाहायला मिळते. पुन्हा एकदा अशा प्रकारे हा अनुभव लेजंड खेळाडूकडून घेण्यासारखा आहे. 40 प्लस. हो, सिच्युएट करण्याचा प्रयत्न, फटका तर आपण पाहतोय तिथे मात्र बॅटवरती मिडल होऊ शकलं नाहीये. दरम्यान एक सिंगल आली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जाते. धावबलकावरती येत आहेत आतापर्यंत 12 धावा. संघर्षाला तितकं तोड नाही ना, तितकं तोड इथे मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कोणत्याच गोष्टीला नाहीये. आपण पाहतो यावेळेस चांगला फटका खेळला जरूर. दरम्यान खेळाडूने थोडीशी आशा तिथे सोडली होती. हा बॉल बघता बघता सीमारेषेच्या पार जातोय. A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. या देवरोड परिसरामध्ये नक्कीच क्रिकेटचे शिरदोणच आहेत. त्यावेळेस बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडू निघालाय. फेकी देखील जोरदार झाली आहे, परंतु इथे मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. दरम्यानच्या कालावधीत आपण पाहतोय एक सिंगल मिळाली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा येत आहेत. त्या तब्बल आतापर्यंत 17 धावा. षटक क्रमांक भावट्या यांचं, अर्थातच आपण पाहतोय गोलंदाज संतोष जाधव यांचं दुसऱ्या क्रमांकाचं, जे आपल्याला हो थोडस अगदी तिथे अडवण्याच्या प्रयत्नामध्ये होते. दरम्यान चेंडू नक्कीच आपण पाहतोय पट्टी यांना, पट्टी बाई नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू अडवला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि बघता बघता जो क्षण आपण कालपासून पाहिलाय ना, तो नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये 3 धावा देऊन जाणार आहे. 40 प्लस झाल्यानंतर शरीर थोडंसं कमजोरपणाने साथ देत असतं आणि आपण तेच पाहतोय आज पुन्हा एकदा. 3 धावा ज्या धावबलकावरती पळून पूर्ण झाल्यात. आणि या 3 धावेच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या जातील. 20 धावा. cricket.in माध्यमातून युट्यूब वरती थेट प्रक्षेपण केली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षक राजांचं घरी बसून थेट आनंद घेत आहे. तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. ओ या दरम्यान इथे जर पाहिलं गेले तर वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. षटकाची होईल समाप्ती. 10च्या सरासरीने झाल्यात 20. 2 षटक संपली जात आहेत. बॉबी आणि बंडीला मी पाहतो मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ आणि आपला ताबा ठोकून तयार आहेत. हटणार नाहीये मागे. गोलंदाजांची 2 षटक संपलीत. ऐकूयाच एक सुमधुर संगीत डीजे यांना. थँक्यू. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये
आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं घेऊन येतात गोलंदाजी मार्क वरती अकबर. ओहो टप्पा बॉल यावेळेस बोलून खेळण्याचा प्रयत्न व्यासपीठाला दिली जातीय सलामी बॉल सीमा पार बस काय भावा मिळाले 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. या चौकाराच्या मदतीने धावबलक पुढे सरसवलं जात आहे. धावबलकावरती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील ए बी सामर्थ्य मावळ यांच्या विरोधामध्ये यानंतर होणारी जी मॅच आहे श्रीवर्धन रायगड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या आपण टॉस संपन्न करूया. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अकबर तयार. चांगला बॉल पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल. पाहता पाहता बॉल अगदी इस्ट कव्हरच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाद हा आलाय लय भारी चौकार. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती जर पाहायला गेले तर इथे मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील अकबर. 28 धावा ज्या धावबलकावरती मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते परंतु डॉट बॉल येताना जो पाहायला मिळाला आपल्याला आपण पाहतो यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू तर खेळून तर काढलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती सुंदर असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. शाहिद सुंदर असं अप्रतिम दर्जेदार क्वालिटी फिल्डिंग म्हणावं लागेल त्या ठिकाणी. सोपं असं एवढ्या दूरवरनं त्या ठिकाणी पळत पळत जाणं आणि आपण पाहिलं त्या चिमुड्याला शाहिद यांची कॅप खाली पडली त्याने नक्कीच ती उचलून त्यांच्याकडे दिले. ही आदर आहे ही रिस्पेक्ट आहे त्या खेळाडूंची. पुन्हा एकदा अकबर तयार झालेत आपल्या ट्रॅक वरती 30 धावा आहेत धावबलकावरती. यावेळेस इथे मात्र आपण पाहतोय थोडस चेंडू कुठेतरी शॉर्ट पिच पद्धतीचा पाहायला मिळालाय. दरम्यान चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावा पुढे जातील आणि आपण पाहणार आहोत 32 या कड्यावरती स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक जे सुरू असताना 3ऱ्या क्रमांकाचं आणि आपण पाहायला गेलं ना मित्रांनो तर नक्कीच पाहतोय 3रं षटक जे सुरू आहे. सूचित करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे कॅच टिपलाय सुंदररित्या. आपण पाहतोय दरम्यान विकेट मिळाली आहे. नागेश शेट्टी यांनी टिपलाय जाईल. विकेट आली आहे फलंदाज बाद. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी 4थ्या षटकामध्ये आमंत्रित केले जाईल. सेकंड लास्ट ओव्हर फर्स्ट इनिंग. शाहिद गोलंदाजी मार्क वरती आहे. आपण पाहणार आहोत इथे आता कशा रीतीने धावा गोळ्या केल्या जातील. ड्रिंक ब्रेक देखील थोडस झालाय. नक्की असं म्हणतात ना हे नक्कीच ड्रिंक क्वार्टर आलेला आहे परंतु येता येता तो जो खेळाडू येतो ना
तो काहीतरी कानमंत्र आणि काहीतरी छोटासा मोजका संदेश घेऊन येत असतो. त्याच प्रकारे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता तो संदेश कशा रीतीने असताना हे देखील आपल्याला पाहायचंय. शाहीद आलेत बॉलिंग ट्रॅक वरती, पाहूया धावफलकावरती 32 आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतोय नवीन बॅटर्स डावखुरा त्याचे फलंदाज आहेत अवधूत. नक्कीच आपण कित्येकदा पाहिलं आहे आणि नक्कीच आमच्या समोर जे 12th मॅन आहेत एका टीमला ते साथ देत आहेत, म्हणजे सहकार्याची भूमिका त्यांच्यामध्ये आहे. मनापासून धन्यवाद दादा. पूर्ण टीमचा बायोडाटा इतिहास त्यांच्याकडे माहित आहे, कोणता खेळाडू कसा खेळतो हे त्यांच्याकडे माहित आहे. पुढे सरसावत फटका खेळायचा होता बॅटची कडा घेऊन, तिथे मात्र आपण पाहतोय 2-2 खेळाडूंची दरी ओलांडत बॉल सीमारेषेच्या बाहेर. इथे बॅकवर्ड क्षेत्र एवढं जोरदार आहे की तिथे चेंडू बॅटला लागला ना आणि खेळाडूकडून निसटला की तो चौकारात जातोय. 4 धावा. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इथे आतापर्यंत पाहिले गेले तर आपण पाहतो चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावर येत आहेत त्या 36 धावा. 36 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट. शाहीद यांच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका दर आलाय. आता आपण पाहणार आहोत. आपण पाहतो मित्रांनो क्रिकेट, रिस्पेक्ट, आदर आणि नक्कीच हो या दरम्यान इथे पाहिलं गेलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. क्रिकेट म्हणजे काय नक्कीच असं म्हटलं जातं मित्रांनो, आपल्या समोर जे जोडलेले असतात ना त्यांचा आदर करणं. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला एखादं स्थान दिलं, त्या व्यक्तीचा आदर करणं, त्या व्यक्तीला आचरणात आणणं आणि नक्कीच आपला वरिष्ठ असणारे त्यांचा आदर करणं. यावेळेस देखील बोलून खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय सुंदररित्या चेंडू अडवला जातोय. एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती वाढ होईल. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत येत आहेत 37 धावा. शाहीद यांनी कमबॅक केलं या षटकामध्ये. एक चौकार जरी आला असला तरी काही चेंडू तिथे मात्र निर्धाव प्रकारचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर ज्यांच्या संयुक्त विद्यमानाने गतवर्षी एक मोठं चषक तुमच्या भेटीसाठी आलं होतं, ज्या ठिकाणी मात्र आपण पाहतो शक्य होत नाही त्याच ठिकाणी त्यांनी शक्य करून दाखवलं की आम्ही देखील मिलिटरी परिसरामध्ये सर्वांसाठी क्रिकेटची स्पर्धा भरू शकतो. आणि ज्यांनी भरून दाखवली आणि एक मोठं मानाचं करंडक त्या ठिकाणी समाप्त झालं. खेड मावळ चषकाचे एक भक्कम आधारस्तंभ आणि मुख्य आयोजक सन्माननीय तेजस नाना दाभाडे युट्यूबच्या माध्यमातून थेट आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. या वर्षीमध्ये या पर्वामध्ये नुकताच काही दिवसांमध्ये तुमच्या भेटीसाठी देखील एक मोठी आणि मानाची स्पर्धा येणार आहेत. सन्माननीय तेजस नाना दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने जी स्पर्धा संपन्न होईल. नानांचं केलं जात आहे हवाई फायर फटक्यानं स्वागत. परंतु इथे काय टिपलाय झेल नागेश शेट्टी यांना विकेट मिळाली आहे. फलंदाज ठरेल फेल, जाईल माघारी विकेट. येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपण पाहतो काहीच दिवसांमध्ये तुमच्या भेटीसाठी आता काहीच दिवसांपूर्वी आपण ज्यांचा बॅनर बघितलेला आहे. एक मोठी आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. चेस गर्ल्स, नंतर डीजे व्यवस्था, मोठमोठी सुसज्ज मंडप व्यवस्था आणि अशा रीतीने अनेक अनेक बदल त्या स्पर्धेमध्ये असणार आहेत. तेजस नाना दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने जी तुमच्या भेटीसाठी येते खेड मावळ चषक काही दिवसांमध्ये नक्कीच ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क मध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय गोलंदाजाला इथे यश संपादन मिळालंय शाहीद यांना. इथे कमबॅक आणि जीवनामध्ये
प्रयत्न जर केले ना तर कोणती गोष्ट आपल्याला मात्र अवघड नाहीये. चांगला बॉल पाहायला मिळालाय. हो तिथे मात्र नक्कीच गॅप शोधला, तिकडनं गॅप बघतच आले होते की काय, परंतु आपण पाहतोय चेंडू अडवला गेला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. 3 धावा आल्यात परंतु इथे फेकी थोडीशी खराब. दरम्यान चौथ्या धावेचा प्रयत्न, चौथी धाव कंप्लीट. पाचव्या होणार की काय, आणि 5व्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. वाह, 40+ खेळत आहेत आणि 5 धावा कंप्लीट करतायत. तर नक्कीच कसं म्हणायचं यांना 40+, कारण इथे यंगस्टारला लाजवेल. अजूनही या मैदानावरती कोणीच 5 धावा कंप्लीट केल्या नाही या स्पर्धेमध्ये, परंतु आज 40+ तालुका हाफ मध्ये कंप्लीट होत आहेत. षटक संपलं गेलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती येत आहेत त्या 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वेळेचं बंधन तुम्हाला दिलेलं आहे. तिकडे पंच उभे आहेत. वेळ झाल्यानंतर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागणार आहे. परंतु आपण जर विचार केला ना तर इकडनं आपण पाहतोय षटक क्रमांक 5 तुमच्या भेटीसाठी आलंय. शेवटच्या षटकामध्ये आमंत्रित केलं जातंय गोलंदाजाला अजय. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान इथे बदल पाहिले गेले तर चेंडू बॅट वरती येत असताना पाहायला मिळत नाहीये. दरम्यान इथे आपण पाहतो एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय एका बाजूनं. नक्कीच आपण पुन्हा एकदा विनंती करूया एव्ही सामर्थ्य मावळ यांच्या विरोधामध्ये जी मॅच होणार आहे यानंतर दोन्ही टीमचे संघनायक पाठवून द्या. आपल्याला टॉस संपन्न करायचा आहे. चांगला फटका समोरच्या बाजूस आम्हाला पाहायला मिळतोय. दरम्यान तिथे एक सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. बघता बघता 2 धावा ज्या धावफलकावरती येत आहेत. श्रीवर्धन रायगड आणि एबी सामर्थ्य मावळ. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस देखील चांगला फटका खेळला जरूर. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल मिळतीये. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकावरती 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. परंतु जर विचार केला ना मित्रांनो तर नक्कीच आपण पाहतोय अजूनही नशिकेत एका बाजूने आहे तर अवधूत एका बाजूने डाव सांभाळतोय. डावकुऱ्या नक्कीच आपण पाहिलं लेफ्टी हँड बॅटर्सला इथे थोडस स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हो यावेळेस पाहिले गेले तर परंतु नक्कीच आपण पाहतोय अवधूत बिगिटच्या नादामध्ये नाहीये. शेवटचं षटक आहे, हनमारीचं षटक आहे, तिथे फटकेबाजी यायला गरजेचे आहे. आपण पाहतो मित्रांनो इथे एक दुहेरी धावाने धावफलक पुढे सरसवलं जाते. धावफलकावरती 48 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. कशा रीतीने कामगिरी केली जाईल. चला ना एबी सामर्थ्य मावळ यांच्या विरोधामध्ये श्रीवर्धन रायगड टीम टॉस संपन्न करायचा आहे. लगेच या. चांगला बॉल पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानच्या कालावधीत आपण पाहतोय डॉट बॉल येताना जो पाहायला मिळालाय. नक्कीच मावळ टीमचे कॅप्टन साजिदभाई तांबोळे यांना विनंती असेल आपण या लवकर. आपलं स्वागत आहे. आज नेतृत्व करतायत 40+ तालुका या गटातून आपण पाहतोय साजिदभाई तांबोळी
हे नुसतं नाव नाही, या देवरोड परिसरामध्ये क्रिकेट वेड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि या स्पर्धेचे असणारे ते सर्व देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला डाव संपला गेलाय, पहिली इनिंग मात्र इथे संपली जाते. 30 चेंडू मध्ये आल्यात 49 धावा. विजयासाठी 30 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज. चला ना, एबी सामर्थ्य मावळ शेवटचा पुकार आहे. श्रीवर्धन रायगड टीम कॅप्टन आपण पाहतोय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. एबी सामर्थ मावळ टीम आणि श्रीवर्धन रायगडचे कॅप्टन मला वाटतं आलेत. मावळ टीम कॅप्टन साजिदभाई तांबोळी चला. सुरेशराव भिसे पाटीलांचं स्वागत. मला वाटतं आता येता एखादं दुसरं खिशामध्ये नोटांचा पाऊस आणला असावा, कारण आता साजिदबाईंची जी मॅच सुरू होणार आहे. चला ना टीम, का उशीर करतायत? वारंवार तुम्हाला सांगू नये, तुम्ही जर उशीर करत असाल तर आयोजक कमिटी तुम्हाला पॅनलाइज करेल, याची तुम्ही नोंद घ्या. टॉस झालाय आणि टॉस कोणी जिंकलाय? एबी सामर्थ्य मावळ टीमनं टॉस जिंकलेला आहे. आपण पाहतो व्यासपीठावरती आपण पाहिलं गेलं तर या परिसरामध्ये मावळचं क्रिकेट ज्यांना पुढे नेण्यामध्ये अग्रेसर हात राहिलेला आहे. चिंचोली गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि क्रिकेट खेळायचं कसं, क्रिकेट जगायचं कसं, ज्या व्यक्तिमत्वाने नक्कीच आपल्याला शिकवलं आणि त्यांच्याकडून घेण्यासारखा अनुभव खूप मोठा आहे. असे चिंचोली गावचे असणारे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय अमोलदादा जाधव, आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत. नक्कीच पाहिले गेले तर या स्पर्धेसाठी अमोलदादा जाधव यांच्या वतीनं विशेष सहकार्य केलेलं आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. चला अंबाज लवकर चला.
आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र कृष्णा शेट्टी ऑन स्ट्राईक आणि शेट्टे नागेश शेट्टी नॉन स्ट्राईकिंगला. डावाला होती सुरुवात, गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन आलाय अवधूत. अवधूत येत आहेत, मनपूर्वक स्वागत आहे दोन्ही टीमच. मॅचला जी सुरुवात झाली आहे, पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे हलकीशी अपील केली जातीये आणि आपण पाहतोय इथे मात्र बॅट आणि बॉलचा थोडासा संपर्क आलेला पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल येताना जो पाहायला मिळालाय. लोअर फुलटा चेंडू होता, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आदळलाय. दुसऱ्या टप्प्याला बॉल सीमा रेषेच्या पार, हा आलाय कृष्णा शेट्टे यांचा एक ब्रँडेड चौकार. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ते जर पाहिलं गेलं तर इथे गोलंदाजी मार्क वरती अवधूत यांच्यावरती मोठी प्रहार येणार की काय. चौकार वस्तू झालाय दुसऱ्याच बॉल वरती. ही ताकद आहे कृष्णा शेट्टे यांची. हो, यावेळेस देखील सन्मानपूर्वक चेंडूला तर खेळून काढले गेले. तिथे मात्र वाह, गुड एफर्ट्स म्हणावं लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये जर विचार केला धावबलकावरती धावा येत आहेत, आतापर्यंत 5 धावा. शेवटचे आता आपण पाहतोय चेंडू राहिलेत मैदानाच्या आतमध्ये 27 आणि 45 धाव्यांची गरज. एका बाजूने बॅटर्ससाठी सज्ज होत आहेत. ऑन स्ट्राईक एंडला संधी मिळाली आहे नागेश शेट्टी यांना. हो, यांनी देखील ते एक्स ठेवलं होतं, मनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न होता, स्विच इट करायचं होतं, कारण पॉवर प्लेची षटका आहे ना तिथे मात्र सर्कल फोडायचं काम करायचं असतं आणि तोच प्रयत्न नक्कीच नागेश शेट्टी यांचा देखील राहिलेला आहे. हो, यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. दरम्यान इथे पाहिले गेले तर एक सिंगल त्या ठिकाणी आली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जात आहे 6 या आकड्यावरती. या दरम्यान चांगला फटका का, वाह काय फटका सजवलाय ना. इथे मात्र बॉल जातोय कृष्णा यांच्या बॅट मधनं, मिड विकेट दिशेमध्ये गॅप मधून निघून गेलाय सटकन सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. थँक्यू डीजे. आपण पाहायला गेलं तर पहिले षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावबलकावरती येत आहेत त्या 10 धावा. कर्णक 11 भांडुम टीमला मी पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जे आपल्याला पाहायला मिळते, तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय ना, पहिल्या डावातून बॅटिंग करत असताना नक्कीच धावा बनवल्या होत्या 49. नचिकेत येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये नचिकेत यांचा पाहतोय आपण. दरम्यान इथे मात्र बॅटर्स नागेश शेट्टी यांना फसवलं जात आहे. जाळ्यामध्ये अडकवण्याचा तोच एकच प्रयत्न आहे. अजूनही चेंडू राहिलेत मैदानाच्या आतमध्ये शिल्लक बाकी 23 चेंडू 40 धावा. एखाद्या दुसरा मोठ्या धावेचा प्रयत्न जर पाठलाग करायचा असेल ना, तर इथे क्रीज वरती थांबणं महत्वाचं आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला मैदानाच्या मध्ये. दरम्यानच्या कालावधीमध्ये पाहिले गेले तर हलक्या हाताने एक सिंगल मिळाली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धावबलिकावरती वाढ होती. स्कोर कार्ड वरती धावा जाऊन पोहोचतायत मैदानाच्या मध्ये. आतापर्यंत 11 धावा ज्या धावबलिकावरती आहेत.
संघर्ष आणि संघर्ष संघर्षमय सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा थोड्याशा आल्या तर नंतर पुन्हा एकदा नचिकेत आल्यात आपण पाहतोय. चला दोन्ही टीम्स एबी सामर्थ्य मावळ आणि श्रीवर्धन रायगड टीम. हो यावेळेस पंचाकडे अपील केली जाते. पंच त्या ठिकाणी कळवत आहे तिथे मात्र खेळाडू सुरक्षितरित्या आपल्या गट्ट्यामध्ये आहेत आणि इष्टरक्षकाचं कौतुक करावं लागतं. अगदी त्याची अपील बघून असं वाटलं की काय बाहेरचे खेळाडू देखील म्हणले असेल. नक्कीच काहीतरी चाणक्य रीतीने आपण पाहिलं. परंतु तिथे आम्ही पाहतोय आमच्या अमोलजी चव्हाण यांना डोळ्यामध्ये तेल घालून ते उभे आहेत. कारण इथे एखाद्या दुसऱ्या विकेटला देखील तेवढंच महत्व आहे. चेंडू डॉट आलाय. चला श्रीवर्धन रायगड टीम डगआउटचा ताबा घ्या भावांना तुम्ही. आणि इकडनं एबी सामर्थ्य मावळ टीम चला तुम्हाला देखील विनंती आहे तुम्ही देखील मैदानाचा ताबा घ्या. या दरम्यान चांगला फटका तर खेळलाय मैदानाच्या मध्ये. दरम्यान एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केलाय. बघता बघता आपण पाहतोय 2 धावा ज्या पडून पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे सरसवलं जात आहे. धावबलकावरती आतापर्यंत येत आहेत त्या 13 धावा आणि नक्कीच 13 धावा जर पाहायला मिळत आहेत तर अजूनही बाकी राहतील मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती. 20 चेंडू आणि 27 धावेंची 37 धावेंची गरज आहे आपण पाहतोय. यावेळेस काय फटका सजवलाय. टायमिंग प्रॉपर. बॉल निघालाय कृष्णा शेट्टे यांच्या बॅटमॅननं. हवाई सब्बर हवाई यात्रा आसमानी टोला 6 रन षटकार. एबी सामर्थ्य मावळ टीम तुम्ही डगआउट तुमचं लगेच त्या ठिकाणी जाऊन बसा. आणि दुसरी श्रीवर्धन रायगड टीम शेवटचा बुकार आहे तुम्ही तुमच्या डगआउट पाशी लगेच जा. हो पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय 38 सर्कल मध्ये कव्हर केला जातो. एक सिंगल आली आहे. एका सिंगल वरती समाधान मानावं लागतं आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटकाची होती संमती. P1 P2 ची षटकं संपली जात आहेत. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आल्यात 20 धावा. येणारा कालावधी आपण पाहतोय कसा राहील. 18 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही बनवायच्यात फक्त 30 धावा. नक्कीच आपण पाहिले गेले तर प्रत्येकाच्या कोणावरती आशा असतात आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय 11 चॅलेंजरचे असणारे भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं ना असे आमचे चेतन होणं आहेत. त्यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आपण जाणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाला आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय चेतनचे असणारे मार्गदर्शक सर्वांचे लाडके बॉस देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चेतन आले म्हणून बॉस आले असं म्हटलं जातंय. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे पण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. धावबलकावरती आपण पाहतोय नवीन गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. संदेश तर ऑन स्ट्राइक इनला कृष्णा शेट्टे जो आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल संदेश आले पुन्हा एकदा यावेळेस कृष्णा शेट्टे यांचा
रेवर्स अटॅम्प स्विचिट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणजे जय सर सांगत असतील लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळालेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. भावी नगरसेवक चषक 2025 क्रिकेटचा एक दगदगता थरार जो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये यावेळेस देखील पाहिलं गेलं तर स्विचिट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू डॉट आलाय आणि अशा रीतीने पाहायला गेलं ना तर कसं कमबॅक असं कसं तरी कमबॅक करायचं असो आणि आपण देतोय पाहतो. हो या दरम्यान इथे जर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. देवरोड परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर ज्यांच्या माध्यमातून भरवल्या गेल्या आणि भरवल्या देखील जात आहेत असे आमचे लडके बॉस ज्यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं शुभगमन आणि आम्हाला अतिथी उपस्थिती महत्वाची होती. हो यावेळेस देखील पाहायला मिळालाय चांगला फटका चांगला स्ट्रोक चांगलं टायमिंग टायमिंग नाही तर इथे मात्र बॅट वरती चेंडू झालाय परफेक्ट मिडल बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे हवाई फायर आणि इथे नागेश शेट्टी सांगत असेल मी आहे नागेश शेट्टी यांच्या बॅट मधनं एक बुलंदी पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू बॅकवर्ड क्षेत्रामध्ये निघालाय. दरम्यान तिथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावबलक पुढे सरचवलं जात आहे. 28 या आकड्यावरती तिसऱ्या षटकातील एक उर्वरित चेंडू बाकी आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 28 धावा जरूर पाहायला मिळत आहेत. दोन्ही 22 धावांची जी गरज आहे बाकी हा बॉल निर्णायक. हो जसा टप्पा पाहिलाय तसाच उडवलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे. तुम्ही हा कॅच सोडला की ही मॅच सोडलीत येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल कारण तुम्ही कॅच कोणाचा सोडतायत तर कृष्णा शेट्टे यांचा सोडतायत. षटकाची होती समाप्ती. 18 चेंडूचा खेळ संपला 29 आल्यात उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धाव्यांची गरज. ऐकत राहा डीजे मास्टर ब्लेसी ऑडिओना. थँक्यू. स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभगमन होतंय विमोल कॉल सरांची या ठिकाणी आम्हाला उपस्थिती लाभली जातीये त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. विमल सर या आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा आपलं मनपूर्वक मनापासून हृदयपूर्वक स्वागत हार्दिक असं अभिनंदन. नक्की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला श्री अष्टविनायक विजन चषक जे तुमच्या भेटीसाठी येणार आहेत त्याचे मुख्य आयोजक आहेत विमल कौल सर आणि ज्यांची उपस्थिती आज आम्हाला इथे मात्र लाभली जाते. मनपूर्वक स्वागत आहे सर आपलं. या आपण व्यासपीठावरती आपलं शुभगमन झाले मनपूर्वक स्वागत. परंतु जर इथे विचार जर केला 12 बॉल मध्ये बनवायच्यात 21 धावा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय इथे मात्र दाखल झालाय सचिन आणि सचिनचा स्वागत केलंय सांगत असेल कृष्णा शेट्टे स्वागत नाही करोगे हमारा गोलंदाज सचिनचं स्वागत केलंय एक स्विचिटच्या मोठ्या फटक्यानं षटकार. आपण पाहतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं ना
यावेळेस देखील विकेट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो लेगच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तिकडनं आपण पाहिलं गेलं तर दूरवर्ण आले तर आपण पाहतोय दरम्यान इथे मात्र 2 धावा आल्यात. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावबळकावरती येत आहेत त्या 37 धावा. समीकरण गणित गुणोत्तर प्रमाण बदललं जाते. 10 चेंडू 13 धावा. कृष्णा शेट्टे ऑन स्ट्राईक आहे. त्यांच्याकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे. परंतु आम्हाला नक्कीच पट्टीबाई सांगत होते की नक्कीच जे चषक झालं रेल्वे ग्राउंड वरती तिथे मात्र आम्ही मान पटकवला होता. हो यावेळेस देखील पुढे सरसावत चेंडू खेळून तर काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये बॉल निघालाय. दुसऱ्या टप्पा तिसऱ्या टप्प्याला जाऊन पोहोचलाय. सीमा रेषेच्या बाहेर कृष्णा शेट्टेचा वार हा आलाय लय भारी चौकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता सामन्यामध्ये बदल झालेला दिसून येतोय पूर्णपणे. गोलंदाजावरती हाणामारी झालीये. 9 बॉलमध्ये 9 धावेंची गरज. सचिन यांच्यावरती तुटून पडलेत कृष्णा शेट्टे. हो यावेळेस देखील चांगला फटका खेळला विकेटच्या दिशेमध्ये. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एकच सिंगल मिळतीये. थांबवलं जातंय तिथे मात्र. नक्कीच आपण पाहतोय ज्यांचा सामना संपला जाईल ना आणि मला वाटतंय ज्यांची मॅच समाप्त झालेली आहे त्यांनी डगआउटचा ताबा सोडला तरी चालेल. कारण आयोजक कमिटीकडून ती विनंती आलेली आहे. तिथे तुम्ही डगआउट मध्ये बसलात तरी हरकत नाहीये. परंतु जर विचार केला तर आपण पाहतो मित्रांनो दुसरी मॅच सुरू होते आणि त्या मॅचचे खेळाडू तिथे येऊन बसण्यासाठी इकडे तिकडे पाहत आहेत. त्यामुळे विनंती असेल ज्यांची मॅच सुरू आहेत तेच त्या डगआउट मध्ये असतील. कट करण्याचा प्रयत्न राहिला तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतात. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं गेलं तर एक सिंगल मिळाली आहे. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जात आहे. धावबलकावरती येत आहेत त्यात तब्बल 43 धावा. उर्वरित अजूनही 7 चेंडू 7 धावेंची गरज. कृष्णा शेट्टे भरपूर पुढे निघून गेले आणि ते जर पाहायला गेलं तर आपण पाहतोय धावबाच्या सर्वांमध्ये विकेट किपिंग करतायत. इथं मात्र पाहायला गेलं तर फलंदाज होईल बाद विकेट. ज्यांची मॅच समाप्त झालेली आहे त्या खेळाडूंना विनंती आहे तुम्ही डगआउटचा ताबा सोडा. दुसरे खेळाडू त्या ठिकाणी बसायचे त्यामुळे विनंती असेल प्लीज थोडस सहकार्य ठेवा. आपण पाहतो टीम ओनर येत आहेत. अजयजी नक्कीच मित्रांनो संघाची बांधणी करणं काही सोपं काम नसतं. आता मॅच पालटली आहे. 6 चेंडू आणि 7 धावेंची गरज आहे. कशा रीतीने मात्र इथे मात्र डाव सांभाळला जाईल. परंतु गोलंदाजावरती आता थोड्याशा नजर आपण टाकूया. संदेश 6 चेंडू आणि 7. एबी सामर्थ्य मावळी जशी मॅच संपली जाईल 6 चेंडू संपल्यानंतर तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण लावणार आहात आणि श्रीवर्धन नायके टीम तुमचे 2 बॅटर्स तयार ठेवा. ओहो इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन. पंचाकडे थोडीशी दाद मागितली जातीये. हा चेंडू पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट येताना पाहायला मिळालाय. यावेळेस विकेट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. बॉल हवेमध्ये राहतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू खाली झेल टिपलाय आणि मोक्याच्या क्षणाला नागेश शेट्टी जाईल माघारी. विकेट आलीये. शेवटचे 4 चेंडू 7 धावा. काय होणार मैदानाच्या आतमध्ये.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगला चेंडू आपण पाहतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहायला गेले तर नवीन बॅटर्स येत आहेत शाहिद आणि इथे 2 धावा आल्यात. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जात आहे 45 या आकड्यावरती. धावफलकावरती धावा येत आहेत त्या 45. 3 चेंडू 5 धावा. मॅच मध्ये आम्ही पाहतो इथे मात्र धावफलकावरती जर पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत 45 धावाच्या धावफलकावरती आहेत. 3 बॉल मध्ये 5. ओ इथे सन्मानपूर्वक चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता. हो स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न राहिलाय. दरम्यान इथे आपण पाहणार आहोत नक्कीच जर पाहिलं गेलं ना तर आपण पाहतोय हा बॉल वाईड आहे. कारण ते आपल्याला जर पाहिलं गेलं ना कोणत्याही प्रकारचं टच त्या ठिकाणी खेळाडूला झालेलं नाहीये आणि नक्कीच आपण पाहतोय तीन चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. आणि नक्कीच आपण ज्या पंचांना पाहतोय ना आसाम ओडिसा या परिसरामध्ये या विभागामध्ये ज्यांच्या माध्यमातून अनेक अनेक पंच आपल्याला पाहायला मिळतात ना त्यांचे जय बुष्टी सर आहेत. पापा खान नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅच पलटली गेली. 3 चेंडू 4 धावा. काय होणार इथे? हाय व्होल्टेज ड्रामा होईल की काय? एखादा मोठा बिगिट येईल हे मात्र प्रश्नचिन्ह राहिलेलं उभं आहे. ईव्ही सामर्थ्य टीम मावळ टीम तयार राहा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे जर पाहायला गेलं ना तर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात तयार झालेत. संदेशचा चांगला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहायला गेला तर इथे आपण पाहतोय चेंडू डॉट आलाय. सामन्यामध्ये गणित गुणोत्तर प्रमाण बदललं जात आहे. नक्कीच खेळाडूने दबाव घेतला असेल. एखादा शिट्टी होणाऱ्या कुकर प्रमाणे जसा एअर बाहेर निघतो ना तो इथे कुठेतरी आता हवा दाबून ठेवण्याचं काम केलंय. मनावरती दडपण प्रेशर झालेला आहे. कारण ते त्या पंचांनी आपण पाहतो उमरजीत चव्हाण मला सांगतील बॅटची एज लागली आहे आणि जरूर फलंदाज बाद झालाय. आपण पाहतो की नाही ठक्कर नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येत आहे. मॅच पालटी 2 चेंडू आता विजयासाठी 4 धावा. एखादा मोठा बिगिट येईल आणि नक्कीच आपण पाहतोय सामना जर टाय होत असेल तर इथे मात्र आपण पाहणार आहोत कंपल्सरी चेस आहेत. काल देखील तेच नियम रूल होता. आज देखील तोच आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे जर पाहिलं गेलं तर नवीन बॅटर्स आलेत. किनी टक्कर आणि आता कंपल्सरी चेस ची मॅच आहे. आपण पाहायला गेलो 2 चेंडू 4 धाव्यांची गरज. मॅच रंगली गेली आहे. एका बाजूने आपण पाहतोय कणक 11 भांडूप तर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम
चांगला बॉल पाहायला मिळाला फटका तिकडे सुंदर आहे आणि बॉल बघता बघता निघून जातोय आणि निघून गेलाय विजयी चौकार. आणि इथे काय सेलिब्रेशन केले जात आहे ना त्या खेळाडूकडनं. किनी टक्कर नाव आहे त्याचा. येल्लो नक्कीच टी शर्ट घातलंय आणि त्याने जाता जाता सांगून गेला, दोन्ही हात खालीवर केले, मी आहे ना टीम साठी. नक्कीच cricklife.in च्या स्क्रीन वरती तुम्ही पाहताय आणि नक्कीच त्याने एक चांगला विजय चौकार